अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो असं आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया। आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर अवघ्या काही दिवसांमध्ये नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीमध्ये आपण जरी घटस्थापना करत नसलो तरी अखंड दिवा लावण्याची काही घरांमध्ये परंपरा असते। तर ही आपण जर अखंड दिवा प्रथमच लावणार असो तर शास्त्रोक्त कारण काय आहे, दिवा का लावायचा आहे, त्याचे नियम काय आहे, कसा लावायचा आहे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका अवश्य टाळायच्या आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। तर अवघ्या 2-3 दिवसांवरती घटस्थापना येऊन ठेपलेली आहे आणि या घटस्थापनेच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीच्या वेगवेगळ्या सेवा करत असतो। त्यातीलच एक महत्त्वाची सेवा म्हणजे आपण अखंड दीप लावत असतो, अखंड दिवा लावत असतो। तर ते लावण्याची का परंपरा असते, आपण जर घटस्थापना करत नसू तरी हा दिवा का लावायचा आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण उपवास करतो, पूजा करतो, पारायण करतो, देवीची मनोभावे भक्ती करतो। महिषासुराला ठार करून सृष्टीचं रक्षण करणाऱ्या या देवीचा आपण हे 9 दिवस उत्सव करतो। देवीला तेजाची मूर्ती मानलं जातं। आपल्यासाठी ज्योत, ऊर्जा आणि तेज आणि अंधाराला नष्ट करणाऱ्या सर्व रूपांचं प्रतीक म्हणजे देवी असते। आपल्या ह्या ज्या वेगवेगळ्या 9 स्वरूपात आपण देवीची पूजा करत असतो तर ये जी दुर्गा देवी आहे, इतर वेगवेगळ्या देवींच्या स्वरूपात आपण नवरात्र साजरी करत असतो, त्यावेळी घटस्थापना करत असतो। त्याच्या जवळच आपण अखंड तेवणारा दीप लावतो। तर 9 दिवस हा दीप अखंड हा दिवा आपण तेवत ठेवतो, तो अजिबात विझू देत नाही। तर त्या मालवणाऱ्या ज्योत असते तिची आपण आवश्यक काळजी घेतो, तो कधीही विझणार नाही याची काळजी घेतो। तर या दिव्याचं लावण्याचं कारण काय आहे, तर हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही आपण शुभ कार्याची सुरुवात करताना आपण अगोदर दिवा लावतो देवाला, दिव्याचं पूजन करतो। दीप प्रज्वलन केल्यानंतर आपण कोणत्याही कार्याला सुरुवात करतो, ते हे ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं। आणि नवरात्रात 9 दिवस आपण अखंड हा दिवा लावतो। देवाऱ्यात दिवा लावताना तो तेलाचा किंवा तुपाचा आपण आपल्याला जसा शक्य असेल तसा लावायचा आहे। तेलाचा दिवा कोणत्या बाजूला ठेवायचा आहे, तर तेलाचा जर दिवा आपण लावणार असू तर देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा म्हणजे तो आपल्या उजव्या बाजूला येणार आहे। आणि तुपाचा जर दिवा लावायचा असेल तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा म्हणजे तो आपल्या डाव्या बाजूला येणार आहे। तर असं हे शास्त्र आहे की दिवा लावताना कोणता लावायचा आणि तो कोणत्या बाजूला ठेवायचा आहे, कोणत्या दिशेला ठेवायचा आहे। आणि असंच लावणं आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं। दिवा लावताना दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार हा म्हणजे जी ही प्रार्थना आहे ही सर्वांनाच येत असते। आपल्याला बाकीचे मंत्र कोणतेही येत नसेल तरी आपण हा दिवा लावताना हा मंत्र म्हटला तरी तो आपल्या ज्या ऊर्जा आहे किंवा जे तेजाचं प्रतीक आहे त्या जी दीप आहे त्याच्यापर्यंत पोहोचतं आणि आपल्याला जे दिव्यापासून महत्त्व आहे किंवा त्यांचं जे अंधारातून एक ऊर्जा मिळते, एक प्रकाशाकडे आपल्याला नेणारं आहे, तर त्याचं सत्व आपल्याला मिळतं। तर नवरात्रात देवघरात आपण जर घटस्थापना करत असू तरी आपण एक दिवा प्रज्वलित करत असतो की जो 9ही दिवस म्हणजे तेवत राहील। आणि या देवीची उपासना करताना मांसाहार वर्ज्य आहे, मद्यपान वर्ज्य आहे, घरात कोणतीही अपवित्र घटना आपण करायची नाही आहे। या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। आपण अवश्य या 9 दिवसांमध्ये उपवास केले जातात। अगदी सर्वत्र अतिशय उत्साहाने नवरात्र साजरी केले जाते, वेगवेगळे खेळ खेळले जातात, उपासना केल्या जातात, पूजा केले जातात। तर त्यातलीच एक उपासना, एक पूजा आणि एक उपाय आहे की नवरात्रीमध्ये जरी आपण घटस्थापना करत नसू तरी आपण हा असा जो दिवा असतो तो प्रज्वलित करून त्यालाच घटाचे स्वरूप मानून आपण हे दिवा लावायचा आहे। या दिव्यालाच आपण देवीचं रूप मानत असतो। हा अखंड तेवणारा दिवा हेच देवीचं रूप मानतो आणि त्याचं पूजन करायचं आहे। आणि याच दिव्याला आपण घट समजून त्याची स्थापना केली जाते। या काळात घर बंद करून जाऊ नये असं मानतात। दिवा ठेवण्याची जागा स्वच्छ टापटीप, शक्यतो आपण देवघरामध्येच हा दिवा प्रज्वलित करावा। घरातील शौचालय किंवा बाथरूमजवळ कधीही घटस्थापना करू नये किंवा हा दिवा देखील आपण लावायचा नाही आहे। तर यावर्षी 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे आणि याच्या बरोबरच आपण याच दिवशी जर आपण घटस्थापना करत नसू तरी हा दिवा आपण अवश्य लावू शकतो। तर हा दिवा लावताना आपण का लावत असतो, तर आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणजे देवाजवळचं जे आपलं ज्ञान आहे ते आपल्याला मिळावं यासाठी आपण देवाजवळ दिवा लावतो।
कोणतीही पूजा करताना किंवा कोणताही समारंभाच्या वेळेस आपण शुभ कार्याला दीपप्रज्वलन अवश्य करतो. कारण त्यामुळे आपले हे जे केलं जाणारं कार्य आहे याच्यात कसल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये. तर आपण दिवा लावताना आपण घटस्थापनेच्या दिवशी सकाळी आपण जरी घटस्थापना करत नसू तरी दिवा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे अगोदर. आपल्याला माहिती आहे की दगडी दिवे देखील हे 9 दिवस लावण्यासाठी उपलब्ध असतात. मात्र जर आपल्याला हा दिवा म्हणजे मिळाला नाही बाजारामध्ये, तर आपण मोठा एक दिवा घ्यायचा आहे की ज्याची जी वात असते ती मधोमध येईल, की असे आपल्याला पितळेचे दिवे अवेलेबल असतात. तो त्यातला मोठा दिवा घ्यायचा आहे म्हणजे जास्तीत जास्त तेल त्याच्यामध्ये बसेल. एक आपल्याला तांब्याचं किंवा जी पितळेची ताटली असते ती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अक्षता वाहायच्या आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून देवीचं आवाहन करायचं आहे. त्याच्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचं आहे देवीचं नाव घेऊन किंवा देवीचा जो नवारण मंत्र आहे तो म्हणून. आणि याला धूप दीप फुलं अक्षता वाहायची आहे, हळद कुंकू व्हायचं आहे. प्रथम त्याची पूजा करायची आहे आणि आपण त्याच्यानंतर देवीचा मंत्र म्हणत असू किंवा आपण देवीची उपासना करताना दुर्गा सतीचा पाठ जरी करत असू तर या दिव्यासमोर बसूनच आपण करायचं. शक्यतो आपण आपल्या देवघरामध्येच या दिव्याची स्थापना करायची आहे आणि 9 दिवस अखंड तेवत राहील याची ज्योत हे याची काळजी घ्यायची आहे. दिवा विझला नाही पाहिजे आणि जरी दिवा विझला तरी देवीची क्षमा मागून तो पुन्हा आपण प्रज्वलित करू शकतो. तर दिवा विझू नये म्हणून त्याच्यावर काचेचं जे झाकण येतं ते अवश्य आपल्याकडे असेल ते हे ठेवायचं आहे. तर या चुका अवश्य टाळायच्या आहेत की आपण ही काळजी घ्यायची की शक्यतो आपण घर बंद करून कुठेही जायचं नाही आहे. दिव्यामधलं तेल अवश्य सतत चेक करायचं आहे. जर शक्य असेल तर त्याच्यावरती काच ठेवायची आहे आणि जरी दिवाची म्हणजे दिव्याची वात जरी विझली म्हणजे दिवाची ज्योत जरी विझली तरी आपण देवीची क्षमा मागून ती पुन्हा पेटवायची आहे. याच्यामध्ये कोणतंही म्हणजे अशुभ गोष्टी मनात आणायच्या नाही आहेत. तर आपण हा नवरात्रीत हा जो दिवा असतो तो का बरं अखंड तेवत ठेवतो? तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव आणि चैत्र नवरात्र उत्सव. तर या काळामध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या सेवा करतो. त्यातीलच अखंड दीप लावण्याची ही एक सेवा आहे, जागरण करतो. तर घटस्थापना आणि अखंड दिवा हे अगदी गणितच आहे. म्हणजे घटस्थापना होते तिथे अखंड दिवा लागतोच. मात्र ज्यांना ती शक्य नाही आहे काहींकडे म्हणजे गावाकडे होतात. मात्र आपल्याला देवीची इच्छा म्हणजे करण्याची जर इच्छा असेल सेवा करण्याची तर आपण हा अखंड दिवा देवीच्या घटास्वरूपात लावून त्याची पूजा करायची आहे. हा दिवा विझून द्यायचा नसतो. हे दिवा विझला तर वाईट मानले जाते. मात्र आपण कोणत्याही प्रकारचं काही वेळेस हवेने असेल किंवा कोणत्या गोष्टीने जरी दिवा विझला तरी मनात काहीच आणायचं नाही. कारण कोणताही देव आपल्या जे भक्तांचं आहे ते वाईट चिंतत नाही आणि ते पुन्हा देवाची क्षमा मागून तो दिवा आपण प्रज्वलित करू शकतो. तर 9 दिवस देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपलं इच्छित फळ मिळावं म्हणून गाईच्या साजूक तुपाचा दिवा किंवा मग आपल्याला जर ते शक्य नसेल तर तेलाचा दिवा देखील आपण लावू शकतो. हा अखंड तेवत राहायला पाहिजे. याच्यामुळे काय होतं तर घरात सौख्य आणि शांतता बनून राहते. आपल्या ज्या काही मनोकामना असतील, इच्छा असतील त्या पूर्णत्वास नेण्यासाठी देखील हा दिवा मदत करतो. आणि त्याचप्रमाणे आता हा दिवा लावताना आपण काय करायचं आहे तर दिवा लावण्याचे काही नियम असतात तर त्या अवश्य पाळायचे असतात. त्यामुळे तेव्हाच आपल्याला इच्छित फळ मिळतं. तर आपण पितळेचा दिवा अखंड ठेवतो तर आपल्याकडे पितळाचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो. मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यासाठी दिव्याला संपूर्ण 1 दिवस आपण जरी घेतला म्हणजे मोठी जरी पंथी जरी घेतली तरी ती 1 दिवस अगोदर आपण जे घटस्थापना आहे त्याच्या 1 दिवस अगोदर आणायची आहे. ती पाण्यात भिजवून ठेवायची आहे. पूर्ण 1 दिवस भिजल्यानंतर पुन्हा 2 ते 3 तास ती आपण उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे आणि मग ती दिवा लावण्यासाठी वापरायची आहे. तर अशा प्रकारे आपण दिवा लावायचा आहे. आपण जर देवघरामध्ये दिवा लावणं शक्य नसेल तर आपण शेजारी छोटासा चौरंग ठेवायचा आहे. त्याच्यावरती तांदूळ अक्षता ठेवायच्या आहे. त्याच्यावरती हळद कुंकू वाहून हा दिवा आपण तिथे प्रस्थापित करून त्याची स्थापना करायची आहे आणि मग त्याची पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षता फुलं वाहून आणि हा आपला अखंड दिवा तेवत ठेवायचा. या दिव्यामध्ये आपण जी वात लावतो ती रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनलेली असते. म्हणजे ज्या आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे धागे हातावरती बांधतो त्यापासून ही वात बनवलेली असेल तर अतिशय उत्तम आणि तीच आपण येथे प्रज्वलित करायची आहे. तर अशा प्रकारे आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा, त्याची कशी काळजी घ्यावी, कोणत्या चुका करू नये तर याविषयीची माहिती आज पाहिली. तर आपण इथेच हा व्हिडिओ थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.